आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बोरीस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27चा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तथा प्रशासक कांतीलाल देवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद देवरे, निलेश देवरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख सुरेश चैत्राम पाटील यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पदोन्नती मुख्याध्यापक हेमराज गवळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षक युवराज महाले, बटू धनगर, संदीप निकम तसेच शिक्षिका मीराबाई पाटील, सुरेखा महाले रोकडे आणि सुरेखा महाले गवळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गुलाबाच्या फुलांनी, पुस्तकांनी आणि आनंदी वातावरणाने शाळा परिसर फुलून गेला होता. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली. अशा उत्साहवर्धक वातावरणात बोरीस केंद्र शाळेचा शाळा शुभारंभ व प्रवेश उत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. भारतामध्ये तुम्ही उद्याचं भविष्य, तुम्ही भारताचं भविष्य, तुम्ही कोण काय बनेल याचा भरोसा नाही. लहानपणी मुलाचं काही समजत नाही, पण तो मोठा झाल्यावर काय बनेल हा त्याचा शिक्षण हे त्याला दिलं पाहिजे प्रामाणिकपणे. आता बिराडी वंचित मी गावात नेहमी बघतो, ते विद्यार्थ्यांसोबत अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी आपल्या घरच्या मुलांसारखं वागतात. कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काही काम असेल किंवा विद्यार्थी बोलायला जायचं असेल, विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील, विद्यार्थी त्यांच्या काही प्रॉब्लेम सांगत असतील तर त्यांना समजून घ्यायचं काम बिराडी वंचित आहे. आणि बिराडी वंचितची बदली झाली आमच्यासाठी, बोरीस गावासाठी भाग्याची गोष्ट आहे.